रवाना झालेल्या आहेत। उद्या संध्याकाळी 5 वाजता त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आणि त्यासाठी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा आता मुंबईकडे रवाना झालाय। सध्याची महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। जय पवार, सुनेत्रा पवार हे आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित करण्यात आलंय। त्या पार्श्वभूमीवर उद्या त्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल? सुनेत्रा पवार या मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय। अगदी बरोबर आहे। खरं तर सुनेत्रा पवार ज्या आहेत त्यांच्या निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीमधून बाहेर पडलेल्या आहेत। उद्या दुपारी मुंबईमध्ये दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक जी आहे ती पार पडते आणि या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेत्याची निवड जी आहे ती केली जाणार आहे। मात्र संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी कार्यक्रम जो आहे तो पार पडणार असल्याची माहिती आहे आणि त्यासाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, त्याचबरोबर जय पवार, अजित पवार यांचे सगळं कुटुंबीय जे आहे ते सध्या मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। उद्या सकाळी मात्र सुनेत्रा पवार जे आहे त्या मुंबईमध्ये दाखल होतील आणि उद्या दुपारी होणाऱ्या विधिमंडळ गटनेत्याच्या बैठकीच्या साठी त्या उपस्थित ज्या आहेत त्या राहू शकतात। मात्र उद्या सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत। अजित पवार यांच्या जाण्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक पोकळी जी आहे ती निर्माण झालेली होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा आग्रह होता ते म्हणजे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद जे आहे ते स्वीकारावं आणि नेत्यांच्या आग्रहानंतर आपण पाहतोय की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पद जे आहे ते स्वीकारण्यासाठी तयार झालेले आहेत आणि सध्या बारामतीमधून आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांचा ताफा जो आहे तो सध्या मुंबईच्या दिशेने रवाना होतोय। अजित पवारांच्या जाण्यानं राष्ट्रवादीवरती मोठी शोक जी आहे ते पसरलेली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते चिंतेमध्ये होते। मात्र कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी नेत्यांचा आग्रह होता तो म्हणजे सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा जी आहे ती सांभाळावी आणि उपमुख्यमंत्री पदाची धुरा जी आहे ती सुनेत्रा पवारांकडे असावी आणि त्यानुसार आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये वर्षावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये आज बैठक जी आहे ती पार पडली आणि या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांना निरोप जो आहे तो देण्यात आला आणि त्यानंतर आपण पाहतो की सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। मात्र उद्या दुपारी जी विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार आहे सुरुवातीला विधिमंडळ गटनेत्याची निवड जी आहे ती केली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता शपथविधी कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच या संदर्भातल्या अपडेट्स प्रदीप तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। त्याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या आमदारांची नेत्यांची दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे। या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 5 वाजता संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहे आणि त्यासाठी जय पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे आता मुंबईसाठी रवाना आणि आज सकाळपासूनच जी सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशा चर्चा झाल्या। मात्र काही वेळातच छगन भुजबळ असतील किंवा सुनील तटकरे यांनी माहिती सांगितली की उद्या विधिमंडळाची बैठक होणार आहे। यासाठी राष्ट्रवादीचे जे सर्व आमदार आहेत यांना मुंबईमध्ये बोलवण्यात आले आणि खऱ्या अर्थाने दुपारी 2 वाजता विधिमंडळाच्या आमदारांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने 5 वाजता एकंदरीत राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार हे शपथ घेतील अशी देखील माहिती मिळत आहे। एकंदरीतच काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार या सहयोग या निवासस्थानावरून खऱ्या अर्थाने मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत जय पवार देखील आहेत। साहजिकच उद्या विधिमंडळाची बैठक होत आहे आणि राज्याला उद्या सुनेत्रा पवार यांच्या रूपाने पहिल्या उपमुख्यमंत्री मिळणार आहेत अशी देखील माहिती मिळत आहे। कॅमेरा पर्सन विकीसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। तर आपण पाहतोय या ठिकाणी उद्या महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे।